नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गोडेगाव बाजारामध्ये अविभाऊ वारेकर यांच्या दावणीवरती एक भाकर म्हशीची गाडी उतरली आहे. नमस्कार अविभाऊ. नमस्कार दादा, जय श्रीराम. जय श्रीराम दादा. कधी गाडी उतरली दादा? ही गाडी आपली उतरलेली आहे आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान उतरलेली आहे. तर याच्यात 4 महिन्याच्या पुढचा गाभ आहे आणि सगळ्या दुसऱ्या वेताच्या म्हशी आहे. 4 दात 6 दात म्हशी आहे आणि यांची दुधाची कॅपॅसिटी 10 ते 12 लिटरची राहणार आणि अंगाची सडाची बोली देणार. अशा समोरून दाखवा, मागून दाखवा म्हशी सगळे. ही का ही 5 महिन्याची गाभण आहे. ही एक नंबरची. हा 5 महिन्याची, ही 6 महिन्याची, ही 4.5 महिन्याची गाभण आहे, ही 7 महिन्याची गाभण आहे, 7 महिन्याची गाभण. ही एक 6.5 महिन्याची गाभण आहे. तर असं 5-6.5 महिन्याचा गाभ आहे. सगळा मोठा म्हणजे सीजनचा गाभ आहे. सगळ्या पुऱ्या मापाच्या म्हशी, सगळ्या नसलच्या म्हशी. हे बघ सगळ्या सडा जिल्ह्यात तिथं 4 ठिकाणी 4 सड भेटते आणि यांचा रेट जर लागला तर 70च्या पुढे, 70, 75, 80 ते 85 पर्यंत. आणि कस्टमरला माल दिल्यानंतर ते 15 दिवसाची आम्ही चाऱ्याची अंगाची बोलीत राहतो, महिनाभर राहतो कस्टमरला. आपण सडाच्या अंगाच्या बोलीत होतो 1 महिनाभराच्या कालावधीसाठी. त्याच्यानंतर पुढचं काय कोणी सांगत नाही, पण तरी पण आपण कस्टमरला मेडिसिन देऊन गोळ्या देऊन व्यवस्थित ट्रीटमेंट देतो आपण. म्हणजे कोणत्या परिस्थिती शेतकऱ्याची तर गेल्यानंतरही कोणत्या प्रकारची तकलीफ नाही झाली पाहिजे. चारा काय द्यायचा यांना, किती द्यायचा, गाभण 7 महिने असल्यानंतर काय द्यायचा खुराक, सगळं सांगतो आम्ही कस्टमरला. आपल्या गोठातला माल आहे ना, आपल्या गावात 3 गोठ आहे. आपल्याकडे वेलेला पण माल आहे आणि रेडी पण भेटतात. पण सध्या रेडी कमी आहे, दुधाची म्हशी जादा आणि गाभण म्हशी जादा आपल्याकडे. जय श्रीराम दादा.